हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयफएसच्या प्लॅटफॉर्मवर. मी तुमचा मित्र रोहित आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशी काय कारण ज्याच्यामुळे तुमचं एक्झाम मध्ये उत्तर बरोबर असून सुद्धा तुम्हाला मार्क्स मिळत नाही. असं काही केसेस या वर्षी आलेले आहेत आणि म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर चला सुरुवात करूया व्हिडिओची. सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स फॉर शेडिंग द सब्जेक्ट कोड, सीट नंबर अँड रिस्पॉन्सेस ऑन ओएमआर शीट विथ ब्लू ब्लॅक पॉइंट पेन. तर सगळ्यात पहिलं रिझन आहे की ज्यांनी जे इन्स्ट्रक्शन मध्ये सांगितलेलं आहे की ब्लॅक किंवा ब्ल्यू बॉल पेन यूज करायचं, स्टुडंट काय करतात, जेल पेन यूज करतात आणि त्याच्यामुळे आता पाणी झालं, स्वेट झालं, त्याच्यामुळे काय होतं तर जे तुम्ही बबलिंग केली ते स्प्रेड होते. त्याच्यामुळे प्रेफर केलं त्यांनी की बॉल पॉइंट पेनच यूज करा, जेणेकरून स्वेटनी किंवा पाण्याने जे बबलिंग केले ते स्प्रेड नाही होणार. ठीक आहे, सगळ्यात पहिला रिझन आहे. Ensure that you write and darken the respective circle completely for the seat number. अजून एक रिझन आहे, तुम्हाला सपोज क्वेश्चन नंबर 54 तुम्ही सॉल्व्ह करताय आणि तुम्हाला आन्सर आलं लेट्स सी, पण चुकून तुम्ही बी वर बबल केला, नंतर तुम्ही समजलं की सी वर बबल करायचं होतं आणि इकडे पण केला, तर तुमचा आन्सर बरोबर असून सुद्धा तुम्ही 2 सर्कलला बबल केलंय, त्याच्यामुळे सुद्धा तुमचे मार्क्स गायी धरले जाणार नाही. ही सगळ्यात महत्वाची मिस्टेक तुम्हाला समजल्या पाहिजे. सब्जेक्ट कोड करेक्टली, अदरवाइज युअर आन्सर शीट मे नॉट बी इव्हॅल्युएटेड. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तुमचे जे सब्जेक्ट कोड आहे ते व्यवस्थित बघून तुम्हाला घेतले पाहिजे. बरेच वेळा असं होते की तुमचा क्वेश्चन पेपरचा कोड वेगळा आहे आणि तुमचा आन्सर शीटचा कोड वेगळा आहे, त्याच्यामुळे ही तफावत आल्यामुळे तुमचा पेपर पूर्ण चेकच ना. ठीक आहे, सपोज तुम्ही पेपर 1 मध्ये मिस्टेक केली, पेपर 2 मध्ये काहीच मिस्टेक नाहीये, पण जर पेपर 1 चेक नाही झाला तर पेपर 2 पण चेक नाही होतो. तो सगळ्यात महत्वाचा आहे, पेपर कोड वगैरे व्यवस्थित चेक करून घ्या. ठीक आहे, आन्सर क्वेश्चन पेपर आणि आन्सर आणि दोघांचं कोड सेम असलं पाहिजे. ठीक आहे, रॉंग शेडिंग ऑन सर्कल्स. अजून एक, तुमचा आन्सर सपोज बरोबर आहे पण तुम्ही शेडिंग व्यवस्थित केलेली नाही. फॉर एक्झाम्पल तुमचा आन्सर लेट्स ए आणि तुम्ही बबलिंग अशा प्रकारे केली, बाहेर गेली शेडिंग, तरी सुद्धा तुमचे जे मार्क्स काउंट केले जाणार नाही. आन्सर तुम्ही बरोबर काढलेले आहे, बरोबर सॉल्व्ह केलेला आहे, बबलिंग तुम्ही बरोबर सर्कलला केली आहे, पण प्रॉपर बबलिंग नसल्यामुळे तुमचा क्वेश्चन इव्हॅल्युएट होणार नाही आणि तुम्हाला मार्क्स काही धरले जाणार नाही. अजून एक मिस्टेक स्टुडंट करतात की पेन्सिलनी कधी कधी ते राऊंड करतात. पेन्सिलनी, ठीक आहे, राऊंड नाही करायचं तुम्हाला, बबलिंग नाही करायचं. पेन्सिलनी तुम्हाला जेव्हा तुम्ही बबलिंग करता तो स्कॅन मध्ये येत नाही, त्याच्यामुळे तुमचा क्वेश्चन इव्हॅल्युएट झाला नसतो. ठीक आहे, कॅन्डिडेट मस्ट राईट अँड डार्कन द सीट नंबर, सब्जेक्ट कोड ऑफ द पेपर 2. सगळ्यात इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे. जेव्हा तुम्ही तुमचा सीट नंबर एंटर केला, फॉर एक्झाम्पल तुमचं सीट आहे 223654. ठीक आहे, हा तुमचा सीट नंबर आहे आणि त्याच्या खालती पहिले न्यूमेरिक लिहायला लागतं तुम्हाला, नंतर बबलिंग करायला लागतं. ठीक आहे, 6 डिजिट असतात, इथे 7. तो सेकंड नंबरवर तुम्हाला बबलिंग करायचं असतं, अगेन सेकंड नंबरवर 3 पोझिशनला. ठीक आहे, ही बबलिंग सुद्धा तुम्हाला बॉल पेननीच करायची आहे. ठीक आहे, कधी कधी वेळा काय तुम्ही नंबर बरोबर लिहिलेला असतो पण बबलिंग करताना चुकीचं करता तुम्ही. फॉर एक्झाम्पल तुम्ही 4 आहे तो 1 ला बबलिंग केली, तेव्हा सुद्धा तुमचा स्कॅन मध्ये येत नाही आणि तुमचे जो पेपर आहे इव्हॅल्युएट होत नाही. ही सगळ्यात मोठी मिस्टेक स्टुडंट करतात आणि मोस्ट कॉमन मिस्टेक आहे स्टुडंट्सची. नेक्स्ट आहे सब्जेक्ट, द स्टुडंट्स विल बी सोली रिस्पॉन्सिबल फॉर सच मिस्टेक मेड इन द आन्सर बुक. अजून एक मिस्टेक स्टुडंट करतात, जी त्यांना जी बबलिंग करायची असते. ठीक आहे, बबलिंग करते वेळेस त्यांचा एवढे डार्क बबलिंग करतात की ते पेज फाटून जातो. ही सुद्धा मिस्टेक तुम्ही जर केली तर तुमचा पेपर इव्हॅल्युएट होत नाही. जो इन्व्हिजिलेटर असतो त्याच्याशी तुम्ही जर ठीक आहे, त्याच्याशी तुम्ही जर भांडण केली तिकडे, ठीक आहे, आणि जर त्याला राग आला तेव्हा सुद्धा तो तुमच्या पेपरवर लाल शेरा मारतो आणि तो पेपर तुमचा इव्हॅल्युएट होत नाही. ही सगळ्यात रेअर मिस्टेक आहे, पण अशा प्रकारे सुद्धा तुम्ही डिस्क्वालिफाय होऊन जाता एक्झाम मध्ये. तर हा खूप महत्वाचा आहे. सब्जेक्ट कोड विल बी रिझल्ट इन रिजेक्शन अँड आन्सर बुक अँड कॅन्डिडेट विल गेट 0 मार्क्स. ठीक आहे, अशा केसेस मध्ये तुम्हाला तुमचा आन्सर की स्टुडंट डायरेक्टली रिजेक्ट होते आणि तुम्हाला 0 मार्क्स म्हणून रिझल्ट डिक्लेअर होतो. ठीक आहे, या काही कॉमन मिस्टेक्स सेट एस्पायरंट्स करतात ज्या तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत. या व्हिडिओमध्ये एवढंच स्टुडंट, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड हॅपी लर्निंग. चलिए आगे बढ़ते हैं. नेक्स्ट, महाराष्ट्र सेट के हमारी एक्सक्लूसिव रिकॉर्डेड कोर्स आ रहा है जिसमें आप देख सकते हो सभी लेक्चर्स आपको एक साथ मिलेंगे. उसी के साथ आपको डीपीपी प्रोवाइड किए जाएंगे, टीचर हैंड आउट, जिससे आपको अलग से नोट्स बनाने की जरूरत नहीं है. तो हमारे रिकॉर्डेड कोर्स फिलहाल फ्लैट 30% ऑफ चल रहा है, जिसमें आप IFS 30 प्रोमो कोड लगा के इस ऑफर को अवेल कर सकते हो.
ठीक है बच्चों, शेयर करिए वीडियो आपके सभी फ्रेंड्स के साथ एंड थैंक यू फॉर वॉचिंग।